आता मुंडेंच्या रडारवर आलाय शेगावचा पेढा। शेगावची कचोरी, शेगावचा पेढा यावर भाविकांचा विश्वास असतो। पण आता एफडीएची धडक कारवाई सुरू आहे, त्यामुळे आता सर्वांची चिंता वाढली आहे। ज्या पेढ्याला भाविक प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात, त्याच पेढ्याचे नमुने आता प्रयोगशाळेत पोहोचले आहेत। नेमकं काय घडलं? पेढ्यांमध्ये भेसळ आढळली का? कारवाई नेमकी कुणावर झाली? आणि तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएनं गेल्या काही दिवसात राज्यभर कोणकोणत्या ठिकाणी धाडी टाकल्या? चला संपूर्ण प्रकरण टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊयात। आधी शेगावच्या कचोरीनंतर शेगावचा पेढा एफडीएच्या रडारवर कसा आला, आणि किती देवस्थानात गैरप्रकार आढळले आहेत, कोणत्या मंदिर संस्थांना नोटीस देण्यात आली आहे, सर्व काही या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। शेगाव नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतात श्री संत गजानन महाराज आणि त्यांचं शेगावातील प्रसिद्ध मंदिर आणि मंदिराबाहेर मिळणारा प्रसिद्ध पेढा। दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि दर्शनानंतर बहुतेक प्रत्येकाच्या हातात एक पेढ्याचा बॉक्स दिसतोच, कारण तो फक्त गोड पदार्थ नसतो तर श्रद्धेचा प्रसाद असतो। पण गेल्या काही दिवसांपासून या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत एफडीएकडे तक्रारी पोहोचू लागल्या आणि यानंतर अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचे आदेश दिले। आता मुंढेंचा आदेश म्हणजे बंदुकीची गोळी, निघाली म्हणजे निघाली। पुढे काय घडलं? एफडीएचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक थेट शेगावमध्ये दाखल झाले। मंदिर परिसरातील प्रमुख पेढा विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकण्यात आले। एक दोन नाही तर 4-5 दुकानांची तपासणी करण्यात आली। यावेळी पेढे तयार करण्यासाठी वापरला जाणारा मावा, साखर, दूध आणि इतर साहित्य, जे काही तयार करण्याची पद्धत असते, स्वच्छता, साठवणूक, सगळंच काही तपासण्यात आलं। या तपासणीमध्ये 2 दुकानांमधून पेढ्यांचे नमुने जप्त देखील करण्यात आले। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या कोणत्याही दुकानाला दोषी घोषित करण्यात आलेलं नाहीये। नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे असं सांगण्यात आलं। म्हणजे ही अंतिम शिक्षा नाहीये, तर तपासणीची एक सुरुवात आहे। पण प्रश्न पडतो, एफडीएची एवढी आक्रमक भूमिका का झाली आहे? कारण तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षेबाबत शून्य तडजोडीची भूमिका घेतली जात आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे। बरं, सुरुवातीला भेसळयुक्त दूध, दही, पनीर, मिठाई या विक्रेत्यांवर कारवाईपासून सुरुवात झाली। यानंतर राज्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे आणि स्वीट मार्ट आणि मोठ्या खाद्य व्यावसायिकांची तपासणी सुरू झाली। हॉटेलमध्ये मोफत सुरक्षित पिण्याचं पाणी, वृत्तपत्रात अन्न देण्यास बंदी, पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलावर कारवाई, किचनची स्वच्छता, अशा अनेक नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे। आणि आता ही मोहीम थेट प्रसिद्ध धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचली आहे। प्रसिद्ध खाद्यपदार्थांवरही कारवाई याआधीही करण्यात आलेली आहे। राज्यातील अनेक प्रसिद्ध मिठाई दुकानं, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, मावा उत्पादक आणि पनीर उत्पादकांवर एफडीएनं धाडी टाकल्या। कारण एफडीएचा मुद्दा स्पष्ट आहे, ब्रँड मोठा आहे की छोटा, दुकान प्रसिद्ध आहे की नाही, यापेक्षा ग्राहकांच्या ताटात सुरक्षित अन्न पोहोचणं महत्त्वाचं आहे। आणि शेगाव सारख्या धार्मिक स्थळी हा निकष आणखी कडक असणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, सध्या सोशल मीडियावर अनेक जण शेगावचा पेढा भेसळयुक्त निघाला असे व्हिडिओ टाकतायत, पण ही माहिती चुकीची आहे। आत्तापर्यंत फक्त नमुने जप्त करण्यात आले, त्यांचा प्रयोगशाळेमध्ये अहवाल अजून आलेला नाहीये। त्यामुळे आपण थेट आरोप केला आहे, पण तो आपण असं थेट वक्तव्य करू शकत नाही। अहवालानंतरच दोषी कोण हे स्पष्ट होईल। म्हणून तथ्य आणि अफवा यामध्ये फरक ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण प्रश्न पडतो, शेगावच का? तर असं नाहीये। याआधी एफडीएचं पथक शिर्डीमध्ये पोहोचलं होतं। साईबाबा मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि प्रसाद विक्रेत्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। म्हणजेच आता कारवाई एखाद्या शहरापुरती किंवा एखाद्या दुकानापुरती मर्यादित राहिलेली नाहीये। लाखो भाविक ज्या धार्मिक स्थळावर येतात, तिथल्या अन्नाच्या गुणवत्तेवरही एफडीएचं बारकाईनं लक्ष आहे। आता पुढे पंढरपूर, तुळजाभवानी या मंदिरातली देखील तपासणी केली जाऊ शकते, अशा गोष्टी आहेत, पण अधिकृत अद्याप माहिती नाही आहे। पण हे प्रसिद्ध महाराष्ट्रातील काही धार्मिक स्थळं आहे, तिथे देखील अशा प्रकारची तपासणी केली जाऊ शकते, शक्यता आहे। म्हणजे आता संदेश स्पष्ट आहे की शेगाव असो, शिर्डी असो किंवा उद्या महाराष्ट्रातील कोणतंही मोठं देवस्थान असो, प्रसिद्ध गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रसिद्धी, गर्दी किंवा ब्रँड यामुळे सूट मिळणार नाहीये। अन्न सुरक्षित असेल तरच विक्री होईल, अन्यथा कारवाई अटळ आहे।
एक गोष्ट मात्र निश्चित आहे, तुकाराम मुंढेंच्या एफडीएनं स्पष्ट संदेश दिलाय, आता प्रसिद्धीमुळे सूट मिळणार नाहीये. तुम्ही छोटा विक्रेता असाल, मोठा ब्रँड असाल की लाखो भाविक येणाऱ्या मंदिराबाहेर दुकान चालवत असाल, अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, कारवाई होणारच. आणि ग्राहक म्हणून आपणही आता फक्त चव पाहून नाही तर अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छताही पाहिली पाहिजे. कारण प्रसाद असो किंवा पदार्थ, श्रद्धेपेक्षा आरोग्य कधीच कमी महत्त्वाचं नसतं. त्यामुळे आरोग्याला प्रथम प्राधान्य देणं आवश्यक आहे. बरं, हे सर्व जी काही कारवाई सुरू आहे त्यावर तुमचं काय नेमकं मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.